तर रायल रॉयल शिरगाव संघाकडून नक्कीच आपण तर उमेश आपण ठरलात मॅन ऑफ द मॅच, तर प्लीज आपण या हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घ्यायचा आहे. तर यानंतर होणारा सामना कमारेक वर्सेस अंबाडी या दोन संघांमध्ये. नक्कीच इथून आपण पाहू शकाल अंबाडी वर्सेस आपण पाहतायत नक्कीच कमारेक या दोन संघांमध्ये मॅच सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर नक्कीच राजेश, नॉन स्ट्राईकला दीपेश, सर राहुल, तर नॉन स्ट्राईकला आपण दीपेशला पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती विनोद सरांना आपण पाहू शकाल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. हलकासा हातातला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलाय. तो चेंडू जो डोलवला तर आपण पाहिलं नक्कीच यावेळेस डॉट चेंडू, पहिला चेंडू पाहायला मिळालाय. एक अप्रतिम चेंडू हाताला स्लोवर चेंडू होता, परंतु कुठेतरी मात्र बीट झालाय फलंदाज. आणि आपण पाहतात एक जुना तजुर्बा असलेले खेळाडू विनोदजी सरांना पाहतात, बोलतात ना कोणत्या वयात खेळायचं आणि कोणत्या वयात नाही खेळायचं हे वय नाही तर परिस्थिती ठरवते. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच कॉटन बॉलचा विषय यावेळेस मात्र विकेट जातोय, गडी बाद झालाय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर कुठेतरी डॉट चेंडू आला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस विकेटचं पतन, गडी बाद, गन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं तर जिग्नेश न्यू बॅटर आपण पाहू शकाल. जिग्नेश यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तर पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला विनोद सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर जर आपण पाहिलं थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्यावेळेस बॅटची एज आपण लागली पहिला आणि सर्कलच्या आत मात्र हा झेल टिपला गेला, पहिला गडी बाद झाला. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस राहुल बॅक टू द पवेलियन परतावं लागलं. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि दोन चेंडूंमागे अजूनही संघाचा खातं ओपन केलं जात नाहीये. यावेळेस कट केले चेंडूला, हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवली. जैसी गेंद वैसी नसीहत म्हणतात ना, ज्या प्रकारे मात्र चेंडू आला थोडासा हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न केला गेला, कारण या चेंडूवर मोठा फटका खेळणं थोडंसं मुश्किल होतं. त्यात अनुषंगाने फक्त ढकललंय आणि इथून आपण पाहिलं तर एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्या एकने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे एक या आकड्यावरती. संघाचं खातं ओपन झालंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोवर गोलंदाज यावेळेस उडवलाय. नो मास लांडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. इथून मात्र पाहिला डेंजर एंडकडे होता, परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 या आकड्यांवरती. आतापर्यंत जाऊन पोहोचले 3 या आकड्यांवरती. एकंदरीत आपण पाहिलं काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, कारण इथून आपण पाहता 3 फिल्डर अरेंज केले जातात 38 सर्कलच्या बाहेर, परंतु मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन आणि ही कला आहे विनोद सरांच्या हातामध्ये. त्या बोटांची कला इथे सादर केली जाते. कुठेतरी मात्र बीट झालाय फलंदाज. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र चांगला फटका, ग्राउंड शॉट फटका, चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. यावेळेस पुन्हा एकदा बघूया आणि इथून आपण पाहिलं तर पाहता पाहता 2 धावा या परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 2 पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त, एक गडी बाद झालाय. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू.
पहिलं षटक प्रगतीपथावरती होतं. आपण पाहिलं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक विकेट्स आपल्या नावावरती नोंदवला विनोद सरांनी. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच आता मात्र फील्ड अरेंज केली जाते 38 सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर राहुल दुसरं षटक घेऊन प्रगतीपथावरती आपण पाहत आहेत. पहिल्या षटकात फक्त 5 धावा, कारण पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ होतं आणि त्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. इथून चुकी केली जाणार नाही आणि यावेळेस आपण पाहिलं तर विकेटचं बटन यस गॉन, डीजे ऑन. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला गडी बाजाला जिग्नेश बॅग पवेलियन परतावा लागला आणि त्याच्या जागेवर जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर कैलासला आपण पाहता येतं. राहुल गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती मात्र एक विकेट्स आपल्या नावावर नोंदवला. यावेळेस जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू, इथूनही मात्र डॉट चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे आपण पाहिलं तर अंबाडी अ या संघाकडून पहिलं षटक विनोद सरांच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि तिथून जर आपण पाहिलं तर नक्कीच फक्त 5 धावा खर्च करून एक विकेट्स आपल्या नावावर नोंदवला. अप्रतिम गोलंदाजी, पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. यावेळेस आपण पाहिलं राहुलला बोलवलंय, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र कटकेल्या चेंडूला आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण चेंडू कार्पेटला रोल करेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या एकने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून 12 चेंडूचा लगभग खेळ समजा 2 षटक समाप्त झाली आणि धावफलक जर आपण चेक केलं तर आतापर्यंत 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अप्रतिम गोलंदाजी, फक्त 1 धाव खर्च केला. यावेळेस जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती श्रीनाथला आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल आणि श्रीनाथच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. पुढच्या 12 चेंडूंचा जर विचार केला त्या 12 चेंडूंमागे जर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. आतापर्यंत जर आपण पाहू शकाल फक्त 6 धावा. इथून जर आपण पाहिलं राहुलने 1च धाव खर्च केली. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून 1 धाव ही परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये धावसंख्या एकने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची एज नक्कीच, परंतु डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंबाडी या संघाचं कौतुक करावं लागेल, कारण जाडू संघाने गोलंदाजी केली जाते, कुठेतरी मात्र फलंदाजांना बांधून ठेवलंय. मोठे फटके हे खेळू दिले जात नाही. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा थोडीशी चेंडू हाईट मिळाली. बेट झालाय फलंदाज. डॉट चेंडू. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला षटक जर आपण पाहिलं तर विनोद सरांनी 2 चेंडू डॉट केले. तिसरं षटक जर पाहिलं तर राहुलच्या माध्यमातून 4 चेंडू डॉट झाले.
आता तर हे षटक मार्गस्थ आहे, कान मंत्र दिला गेलाय, परंतु त्या कान मंत्राचा पुरेपूर फायदा होईल का बघूया. 3 चेंडू मागे 1 धाव खर्च करून 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळतात. यावेळेस मात्र त्या कान मंत्राचा पुरेपूर फायदा, चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय, आलाय चौकार, 4 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस मात्र त्या कानमंत्राचा पुरेपूर फायदा उठवला गेलाय, चौकार आलाय. धावसंख्येमध्ये भरा धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस आपण पाहिलं तर पंचांकडे अपील आहे, परंतु फेटाळून लावले आणि यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळालाय. कुठेतरी आपण पाहिलं तर थोडंसं संकटामध्ये आहे संघ, तो म्हणजे कमारे. कारण इथून पाहिलं तर कुठेतरी मोठे फटके खेळायचे प्रयत्न केले जातात, परंतु यावेळेस ते फटके खेळू दिले जात नाहीये आणि कुठेतरी बांधून ठेवले. यावेळेस मात्र ते करावं लागेल, लगभग 30-35 धावा बनवणं महत्वाचं असेल. इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस जर आपण पाहिलं षटक समाप्त, धावफलक जर चेक केलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत जे चेक केलं तर 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 18 चेंडू मागे 11 धावफलकाती, काही कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. डीजे. थँक्यू डीजे. पुढील गोलंदाज जर आपण पाहिलं, यावेळेस जितू आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथून बघूया जितूच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. शेवटचे 6 चेंडू हाणामारीचं षटक असेल, कारण पुढच्या 18 चेंडूंचा विषय केला तर नक्कीच फक्त 11 धावा या धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण झालं असतं, परंतु यावेळेस थोडासा लांब राहिला चेंडू शरीरापासून आणि यावेळेस आपण पाहिलं तर 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती. 12 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. एकीकडे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण विनोद सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, ज्या अनुषंगाने हे गोलंदाज जे आहे त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता, परंतु आपण पाहू शकाल 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु थांबवलं गेले. यावेळेस कॉलिंग आहे आणि गुड कॉलिंग दर्जाचं क्रिकेट आपण पाहतात या मैदानामध्ये. आपण पाहतात पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळावा आणि आजचा 4था दिवस आपण पाहतात. 4थ्या दिवसात जर आपण पाहिलं तर ही शेवटची मॅच आहे, ती म्हणजे फर्स्ट राऊंडची. यानंतर सेकंड राऊंड असेल. काही कमालीची खेळी साकारली जाते. एकीकडे आहे कमारे क संघ, तर एकीकडे अंबाडी अ संघ. या 2 संघांमध्ये बॅटल पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण यावेळेस पाहू शकाल डॉट चेंडू आलाय, कुठलाही संपर्क नाही. धावफलक स्थिरावलं जाते आणि जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक हे प्रगती पथावरती आणि जितूच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. शेवटचे अंतिम 3 चेंडू असतील, या 3 चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल का. यावेळेस उडवलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावते, परंतु नो मान्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. पाहता पाहता 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण चेक केलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं थोडंसं कमी आहे, कारण 15 धावा धावफलकात शेवटचे षटक प्रगती पथावर आणि शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. यावेळेस लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, बघूया काय असेल मॅचचा निकाल. नक्कीच यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू हाताळलाय, पडल्यानंतर थोडीशी हाईट होती चेंडूला, भेटसालाय फलंदाज, कुठलाही संपर्क नाही. यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. वेगावरती स्वार, अप्रतिम लाईन लेथ मेंटेन केली गेली जितूच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने अचूक लाईन लेथ आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी, ह्या 4ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केलंय. यावेळेस उडवलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, पुन्हा एकदा नोमास लांडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण झाल्यात. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्या 2 पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते, ती म्हणजे एकंदरीत 17 या आकड्यावरती. 18 धावेचं टार्गेट यावेळेस आपण पाहणार आहोत. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू 18 धावा धावाची गरज. नेक्स्ट मॅच सरगम पडघे, तर एकीकडे श्री साई चिंतूपडा संघ, दोन्ही संघांचा कर्णधार. चला आपण टॉससाठी या. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच असेल.
थँक्यू डीजे, थँक्यू. चला दोन सलामीचे बॅटर आपण लगेच पाठवा. यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल सरगम पडघे तर श्री साई चिंतूपाडा ब या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्सकडे या प्लीज. सलामीची जोडी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकीकडे विनोद सरांना पाहतोय, एकीकडे नेहालला आपण पाहतोय. तर बघूया नेहाल आणि विनोद ही जोडी आपण पाहू शकाल. तसंच आपण पाहू शकाल या क्रीडानगरीमध्ये बाबूरावजी बरफ सरांचं आगमन झालेलं आहे. तर प्लीज आपणास विनंती असेल आपण इथे या आणि या समालोचन कक्षामध्ये इथून बसून आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बाबूरावजी बरफ सर आपणास ही विनंती असेल प्लीज आपण यायचं आहे आणि इथे येऊन आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर यावेळेस वळू या मैदानाच्या आतमध्ये. आपण स्ट्राईकला विनोद सरांना पाहतोय तर नॉनस्टिकला जर आपण पाहिलं तर नेहालला आपण पाहतोय. एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे तेच विनोद सर आज आपण ह्या मैदानामध्ये खेळताना आपण त्यांना पाहू शकाल. एका दिग्गज व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहताय. नक्कीच 40+ सुद्धाही गाजवतात. तर एक युवा पिढीला लाजवेल असा खेळाडू आपण पाहतायत. उलट चेंडू समोर खेळला, या चेंडूला एक धाव परिपूर्ण. यावेळेस चेंडू सीमारेषा क्लिअर करेल का बघूया. इथून आपण पाहिलं तर नक्की सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धाबीने मात्र संघाचं खातं ओपन झालंय. 18 धाबीचं टार्गेट सेट केलंय 24 चेंडू मागे आणि पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर 2 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. एकंदरीत जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल कैलासला यावेळेला जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू, तितका चांगला फटका पाहायला मिळालाय. आणि इथून आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर मात्र कमबॅक केला गेला. चांगला चेंडू हाताळला गेलाय. परंतु म्हणतात ना 18 धावेची गरज आहे. सिंगलचा खेळ आपण आहे, परंतु बघूया सिंगलला डबलमध्येही कन्वर्ट केलं जात आहे. यावेळेस मात्र ऑफच्या दिशेने कट केल्या चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहिलं अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना कैलासला आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे अप्रतिम हाताळले गेले. यावेळेस काय कमालीचा फटका इंटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल, चेंडू रोखला जाईल का. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. परंतु पाहता पाहता इथून आपण पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 2 धावा जरी आल्या तरी कुठेतरी कमबॅक केला गेला. चांगले चेंडू हाताळले गेले आणि यावेळेस मात्र अचूक लाईन लेंथ मेंटेन करताना आपण कैलासला पाहतो गोलंदाजीमधून. आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मला का बोलवलंय गोलंदाजीवरती हे दाखवून देताना अप्रतिम गोलंदाजी. कारण कुठेतरी धावा कमी आहेत आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु यावेळेला फक्त दिशा दाखवलंय. 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय आणि पाहता पाहता ह्या 2 धावा पुन्हा परिपूर्ण होताना दिसत आहेत. धाव संख्येमध्ये भर, स्कोरबोर्ड वाढतं आणि धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 5 धावा ह्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. एकंदरीत जर पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडू 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नक्कीच यावेळेस फुलटो चेंडू गॅपमध्ये चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे पुढे होऊन मात्र क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव परिपूर्ण. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. इथून षटक समाप्त झालंय आणि आता मात्र पॉवर प्लेचं बंधनी मुक्त आहे. इथून फील्ड अरेंज केली जाईल. 38 सर्कलच्या बाहेर येईल पुढील गोलंदाज तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत डीजे.
गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर इथून कौशल आलाय, पॉवर प्लेचा बंधनमुक्त, इथून फील्ड अरेंज केली गेली 38 सर्कलच्या बाहेर आणि यावेळेस कौशलला आपण पाहू शकाल. यावेळेस कौशल आहे गोलंदाजी मार्कवरती, नोमान्स लाडला चेंडू ट्रॅव्हल, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव परिपूर्ण. कौशल आपला कौशल्यपणाला लावेल का आणि चांगली गोलंदाजी मात्र इथून करेल का हा प्रश्न आहे, परंतु बघूया पुढचे 6 चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जातील आणि कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस धावफलक आपण चेक केला तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 धावेचा पाठलाग करताना आपण पाहता आता अंबाडी असंघाला. चला नेक्स्ट मॅच सरगम पडघे आणि श्री साई चिंतूपाडा बसंघ, दोन्ही संघाचा कर्णधार. चला नेक्स्ट मॅचचा कॉल केला जाईल. चला आशिष सरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. आशिष सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. यावेळेस मोठा फटका आहे, चेंडू सीमारेषा क्लिअर, विनोद नावाचा आलाय, ब्रँडेड षटकार 6 डीजे. नक्की चिंटूपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यानंतर आपण आपला निर्णय लगेच कळवायचा. यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहिला, वाक्य निर्णयाला चेंडू मात्र येतो. यावेळेस क्षेत्ररक्षण झालंय, परंतु इथून आपण पाहिलं 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. विजयासाठी 4 धावेची गरज असेल. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 धावेची गरज. आता मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि कैलासच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. यावेळेस बघूया कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेस झालाय. यावेळेस डॉट चेंडू आलाय आणि इथून मात्र आपण पाहिलं तर धावफलक स्थिरावते 14 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, कारण कुठे एक्स्ट्रा चेंडू हाताळले जात नाही. 6 चेंडूंचाही वापर केला जातोय. यावेळेस हलक्या हाताने खेळले चेंडूला मान सन्मान आपण पाहू शकाल. 1 धाव परिपूर्ण झाली, धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 15 या आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर विजयासाठी 3 धावेची गरज. 18 धावेचा टार्गेट सेट केलं गेलंय. त्या अनुषंगाने मात्र पाहिलं चांगली गोलंदाजी तर झाली होती, परंतु धावफलक कमी आहे, त्या अनुषंगाने मात्र खेळला जाते. इथून मात्र सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळते, परंतु विनोद सरांच्या माध्यमातून एक षटकारही आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर प्रीतम यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. फुलटोस चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. 22 आपण पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. यावेळेस काय कमालीचा फटका, चेंडू सीमारेषा पार, इथून मॅच फिनिश. यावेळेस जर आपण पाहिलं विनोद नावाचा आलाय, ब्रँडेड षटकार आणि अंबाडी हा संघ झाला विजयी. विजयी संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच सरगम पडघे तर एकीकडे श्री साई चिंटूपाडा ब संघ. इथून आपण पाहिलं तर नक्कीच श्री साई चिंटूपाडा संघ नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसंच आपण पाहू शकाल यासाठी फलंदाजासाठी आव्हान केलंय ते म्हणजे सरगम पडघे या संघाला.